अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। या विरोधामध्ये आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन आंदोलन उभारण्यात येत आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील अंकली नाका इथं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। दरम्यान यावर 21 रोजी मुंबईमध्ये आणि 22 रोजी दिल्लीत बैठक पार पडणार आहे। या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। तो वडनेरे कमिटी रद्द ही भूमिका शासनाने घेतली। महाराष्ट्र शासन झोपले का? शेतकरी चुकीचा हा आक्रोश आहे। अलमट्टी धरणाविरोधात धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात सांगलीत जन आंदोलन पेटले। अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। परंतु विरोध डावलून कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरनं वाढवण्याचा घाट घातलाय। त्यामुळे सांगलीत आज सर्वपक्षीय नेते या विरोधात एकवटले होते। राज्य शासनाने कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी, जेणेकरून पुराचा धोका आमच्या 3 जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल। शेवटी ते सरकार त्यांची भूमिका मांडते। आमची अपेक्षा आमच्या सरकारनं आमची भूमिका मांडावी। अलमट्टीच्या विषयावर त्यांनी जे म्हटलेलं आहे की पुराचा फटका बसणार नाही, त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं दुमत आहे। त्यामुळे त्या कमिटीचा अहवाल कुठंतरी कर्नाटक सरकार उद्याच्या भविष्यकाळात देईल। त्यामुळे तो वडनेरे कमिटी रद्द ही भूमिका शासनाने घ्यावी। आता अलमट्टी धरणाचा हा वाद एवढा का पेटलाय तेही समजून घेतलं पाहिजे। या विरोधाचं मूळ आहे सांगली कोल्हापुरात आलेल्या महापुरात। अलमट्टी धरणाची 5 मीटरने उंची वाढविण्याचा कर्नाटक सरकारचा घाट। उंची वाढविण्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांचा तीव्र विरोध। उंची 5 मीटरनं वाढल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावं पाण्याखाली जाणार। आधीच अलमट्टीतल्या पाण्यानं सांगली कोल्हापुरात महापुराचा फटका बसल्याचा आरोप। अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधात सांगली कोल्हापुरातील नेते एकवटले। सांगली कोल्हापुरात आलेल्या महापुरानंतर अलमट्टीतल्या पाणी पातळीकडे बोट दाखवण्यात आलं। त्यामुळे चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या वडनेरे समितीनं धरणाच्या उंचीऐवजी नदी पात्रातल्या अतिक्रमणांकडे बोट दाखवलंय। अलमट्टी आधी हिप्परगा धरण असल्यानं पुराचा आणि अलमट्टीचा थेट संबंध नसल्याचं या समितीच्या शिफारशींमध्ये नमूद आहे। या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भात त्याचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्याला काय नुकसान पुराच्या माध्यमातून होतोय ह्याचा अभ्यास करून तात्पुरता तो या ठिकाणी निर्णय स्थगित करावा। केंद्र सरकारशी चर्चा महाराष्ट्र सरकारने ताबडतोब करावी। आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टाची सुद्धा पायरी या महाराष्ट्र सरकारने सांगली कोल्हापूरच्या लोकांसाठी चढली पाहिजे। महापुरानंतर अलमट्टीमध्ये 519 ऐवजी 517 मीटर्स पाणीसाठा करण्यासाठी परवानगी होती। परंतु इतकी पाणी पातळी देखील आता सांगली आणि कोल्हापूरकरांच्या नाकातोंडापर्यंत आले। मात्र असं असतानाही कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरनं वाढवून 524.60 मीटर करण्याचा घाट घातलाय आणि त्याच्या बांधकामाला देखील सुरुवात केली आहे। कुठल्याही फोरम मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट अपिलात नाही, ना जल आयोगात अपिलात आहे, ना सुप्रीम कोर्टात अपिलात आहे, कुठेही नाही। कुठली गोष्ट दिल्या महाराष्ट्र सरकार झोपलंय का? मी तोच प्रश्न विचारतो, महाराष्ट्र शासन झोपलंय का? कुणाचाही असो, इथं पक्ष मित्र अपक्षाचा आहे, पण कुठल्याही पक्षाचा असो, झोपलोय का? त्याबाबत निर्णय घेण्यासाठी 21 मे रोजी मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। परंतु याची कल्पना स्थानिक नेत्यांना देण्यात आली नव्हती। त्यामुळे आज नेत्यांनी ठिय्या दिला। त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेत्यांना बैठकीचं निमंत्रण दिलंय। त्यामुळे सध्या चक्का जाम सुटलाय। मात्र 21 तारखेच्या बैठकीत काय होतंय त्यावर अलमट्टीचं पाणी पेटणार की नाही हे ठरेल। सांगलीहून स्वप्नील पाटीलसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज।